शाळेत बंद होता त्याच्या चौकशीचे आदेश तुम्ही दिलेले आहे, काय प्रकरण आहे? नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा ह्या गावातील ही घटना त्या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर आलेली आहे. ह्या संदर्भात चौकशीचे निर्देश हे शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहे. एक छोटा मुलगा हा जो अंगणवाडी मध्ये त्या ठिकाणी येत होता, तो भोजनाच्या निमित्तानं शाळेमध्ये आला होता, परंतु मग रात्रीच्या वेळेस तो त्या ठिकाणी राहून गेला. अशा वेळेस प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की शाळा बंद करताना सगळ्या वर्गखोल्यांची आतून पाहणी केल्यानंतरच ती वर्गखोली बंद करण्यात यावी. ह्या संदर्भात उचित कारवाई संबंधितांवर करण्यात येईल. नाशिकमध्ये 17 वर्षाची मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे, काय सांगा? मागच्या काही वर्षात आपण जर बघितलं तर गृह विभागाचं अतिशय चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे. अशा वेळेस अनेक नागरिक ज्या घटना आजपर्यंत आपल्या समोर येत नव्हत्या किंवा नागरिक सांगायला घाबरायचे, आज पोलीस प्रशासनाचं पाठबळ असल्यामुळे प्रत्येक समाजातला प्रत्येक नागरिक हा समोर येतो आणि आपल्यासोबत झालेली घटना त्या ठिकाणी सांगतो. ही घटना देखील त्या ठिकाणी समोर आलेली आहे. पोलीस प्रशासन हे कसोशीनं शोध त्या ठिकाणी घेत आहे आणि लवकरच आपण त्या ठिकाणी संबंधितांवर कारवाई करणार आहोत. अशी माहिती येते की बदलापुरात पैशाचं आमिष दाखवून अंडाशय विकले जात आहेत महिलांची. अशा पद्धतीची तक्रार प्राप्त होता संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात येत आहे. त्यांनी जे आरोप केले होते संघावर त्याबाबत त्यांना आज बोलवण्यात आले. आपण बघितलं की मागच्या 10 ते 11 वर्षापासून संपूर्ण देशातल्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी विकासाच्या दिशेनं म्हणजेच भारतीय जनता पार्टी आणि ह्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात जे सरकार चालू आहे त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. असं असताना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळणारं अपयश बघून त्या ठिकाणी राहुल गांधी हे कुठलं ना कुठलं चुकीचं वक्तव्य करून देशातल्या राज्यातल्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. परंतु आज या देशातल्या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारवर बसलेला आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही कृती राहुल गांधींनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही. हो, नागपूर जिल्ह्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर 12वीचा फुटल्याची माहिती आहे, काय सांगणार? तक्रार अशा पद्धतीची तक्रार अजूनपर्यंत आमच्याकडे आली नाही. जर का अशा पद्धतीने काही घटना घडली असेल तर संबंधित प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल. अंमलदारांची सुरक्षा कपात करण्यात आली. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना सुरक्षितता, सरकारी सुरक्षितता देण्याकरिता एक गुप्तचर विभाग आहे. तो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त करून घेत असतो. मग एक समिती पुढे हा अहवाल ठेवल्यानंतर ती समिती त्या ठिकाणी सुनिश्चित करते की कुठल्या व्यक्तीला कुठल्या दर्जाची सुरक्षितता त्या ठिकाणी द्यायची. संबंधित समितीने घेतलेला तो निर्णय असतो. राज ठाकरे यांनी टीका केली की महाराष्ट्र ICU मध्ये आहे. आज आपण बघितलं की मागच्या 10 ते